स्वागत करते। आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत डॉक्टर कविताताई दराडे। आपण जाणताच आहात, कविताताई ही या लॅपरोस्कोपिक आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत आणि येवला आणि नाशिक येथे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत मासिक पाळी, महिलांमधील मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या अडचणी आणि त्यावरती उपाय मार्गदर्शन करणार आहेत आज आपल्याला कविताताई। कविताताई, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। आज खरं तर आपण खूप बेसिक टॉपिक म्हणजे जे गायनेकोलॉजीचं ABC म्हणतो आम्ही त्याला, मेन्स्ट्रुएशन किंवा मेन्स्ट्रुअल सायकल, यावर चर्चा करणार आहोत। तर सुरुवात आपण मेन्सेस म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, मेन्सेस काय येतात तिथून करूया। ज्यावेळी पाळी यायला सुरुवात होते तर कसं असतं, स्त्रीच्या मेंदूच्या तळाला पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते वाटाण्याच्या साईजची। ती FSH नावाचा एक हॉर्मोन बनवते। FSH ब्लडमधून मिसळून ते ओव्हरीपर्यंत जाऊन FSHच्या इन्फ्लुएन्समध्ये ओव्हरीमध्ये म्हणजे अंडाशयामध्ये स्त्रीबीज किंवा फॉलिकल वाढायला सुरुवात होते आणि हे जे ग्रोईंग फॉलिकल असतं ते इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन बनवतं। इस्ट्रोजन रक्तात मिसळून त्याची ॲक्शन गर्भपिशवीच्या अस्तरावर म्हणजे एंडोमेट्रियल लाइनिंगवर होते। इस्ट्रोजनच्या इन्फ्लुएन्समध्ये एंडोमेट्रियल लाइनिंग थिक होते, प्रॉलिफरेट होते। ज्यावेळी ओव्युलेशन होतं म्हणजे फॉलिकल फुटून स्त्रीबीज बाहेर पडतं, त्याच्यानंतर जे रप्चर्ड फॉलिकल असतं ते कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होतं आणि कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन सोबतच प्रोजेस्ट्रॉन नावाचंही एक हॉर्मोन बनवायला सुरुवात करतं आणि प्रोजेस्ट्रॉनही जसं इस्ट्रोजन एंडोमेट्रियमला प्रॉलिफरेट म्हणजे वाढण्यासाठी मदत करतं, तसं प्रोजेस्ट्रॉन त्याला ऑर्गनाइज करतं, तिथला ब्लड फ्लो ऑर्गनाइज करतो, वाढवतो आणि हे एंडोमेट्रियम गर्भाला थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ते गर्भाची गादी बनवायला मदत करतं आणि हे एंडोमेट्रियमला ते इम्प्लांटेशनसाठी प्रिपेअर करतं। ज्यावेळी प्रेग्नन्सी राहत नाही मग त्यावेळी काय होतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन कॉर्पस ल्युटियम रिग्रेस झाल्यानंतर इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनची मात्रा कमी होते आणि मग एंडोमेट्रियमचा सपोर्ट जातो आणि मग एंडोमेट्रियल लाइनिंग शेड होते, त्यालाच आपण मेन्स्ट्रुएशन किंवा मेन्सेस किंवा मासिक पाळी असं म्हणतो। ज्यावेळी प्रेग्नन्सी राहते त्यावेळी प्रेग्नन्सीचं हॉर्मोन असतं HCG हे कॉर्पस ल्युटियमला रेस्क्यू करतं म्हणजे ते त्याला जीवदान देतं, त्याला मेंटेन ठेवतं आणि त्यामुळे एंडोमेट्रियल लाइनिंग शेड होत नाही आणि मग पुढे गर्भ वाढतो। हे याला आपण म्हणतो फिजिओलॉजी ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे पिरियड्स काय येतात। मैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये वयाच्या 12व्या वर्षापासून ते पुढे अगदी 50 ते 55 वर्षापर्यंत मासिक पाळी म्हणजे ही आपली मैत्रीण म्हणूनच आपली सोबत करत असते आणि त्याचं कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये, टेन्शन येऊ नये म्हणून आपण खरं तर हे मार्गदर्शन आणि हे ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आज आपण या विषयावरती गप्पा मारतो आहोत। आता कविताताई, आम्हाला सांगा की मासिक पाळी म्हणजे कशी असते, हे जे आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या नॉर्मली मासिक पाळी कशी येते आणि अगदीच म्हणजे सुदृढ असताना किंवा हेल्दी असताना ती कशी असावी? कसं असतं, ज्यावेळी पिरियड्सची सुरुवात होते त्यावेळी मी सांगितलं तुम्हाला की पिट्युटरी हॉर्मोन बनवते, पिट्युटरीला हायपोथॅलॅमस म्हणजे ब्रेनचा एक पार्ट त्याला सिग्नल देतो, पिट्युटरी हॉर्मोन बनवते, ओव्हरीवर ॲक्शन होते, ओव्हरी हॉर्मोन बनवते ती एंडोमेट्रियमवर त्याची ॲक्शन होते। हे HPO हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ॲक्सिस असं आम्ही याला म्हणतो। ही एक बायोलॉजिकल क्लॉक आहे। पिरियड यायला लागल्यानंतर लगेचच ही बायोलॉजिकल क्लॉक एकदम सुरळीतरित्या काम करेल असं नाही, ती सेट व्हायला काही दिवस लागतात। अंदाजे 1 ते 1.5 वर्षापर्यंत पहिली पाळी आल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष पाळी रेग्युलर येण्यासाठी लागू शकतात। आता जरी तिचं नाव असलं मासिक पाळी तरी ती मंथलीच येते का, एकदम डेट टू डेट यायला पाहिजे का, तर नाही। मग ॲव्हरेज 28 डेजची सायकल बऱ्याचशा महिलांची असते, परंतु 1 महिन्याच्या 5 दिवस आधी किंवा नंतर 5 डेज प्लस किंवा मायनस हे ॲब्सोल्युटली ओके आहे। म्हणून 24 दिवसाच्या आत पिरियड येणं नॉर्मल नसतं आणि 35 दिवसानंतर नॉर्मल नसतं, म्हणजे 25 ते 35 दिवसाची जर तुमची सायकल असेल तर ती ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे। जसं पाळी येताना ती लगेचच रेग्युलर होत नाही, तसं जातानाही ती काही वर्ष इरेग्युलर असते आणि मग ती जाते आणि तसंच अबॉर्शन किंवा प्रेग्नन्सी याच्यानंतरही काही दिवस पिरियड रेग्युलर होण्यासाठी लागतात। आता हे झालं ड्युरेशनचं। मासिक पाळी येण्याचं योग्य वय काय,
समजा आता तुम्ही म्हणालात की 12 वर्ष, तर कसं असतं की ग्रोथ स्पट 10-11 वर्षात ग्रोथ स्पट होते, ग्रोथ हाईट वाढते आणि मग त्याच्यानंतर हे प्युबर्टीचं जे सिम्पटम्स असतात ते सुरू होतात. त्याच्यामध्ये मग ब्रेस्ट ग्रोथ, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो ते पहिले डेव्हलप होतात आणि अंदाजे 14 वर्ष कंप्लीट होईपर्यंत पिरियड्स यायला हवा. जर 14 वर्ष पूर्ण झाली आणि पिरियड आला नाही तर मग मात्र तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेऊन तो का येत नाहीये, त्यासाठी काही मेजर कॉज आहे का हे शोधणं गरजेचं असतं. आता हे झालं ड्युरेशनचं. त्यानंतर आपण बघूया फ्लो. आता पाळीमध्ये किती दिवस, आपण म्हणतो की 4 दिवस जातो, पण मग सगळ्यांनाच 4 दिवस जातं का, तर नाही. हा फ्लो प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळा असतो. अंदाजे 3 ते 4 दिवस, पहिले 2 दिवस चांगला फ्लो आणि नंतरचे 2 दिवस कमी फ्लो, हा फ्लो नॉर्मल आहे. जर तुम्ही क्वांटिटी बघायला गेली तर पुस्तकं बुक्समध्ये लिहिलेलं असतं की ॲव्हरेज मेन्सेसमध्ये अराउंड 80 ml ब्लड लॉस असतो. आता हा 80 ml तुम्ही कॅल्क्युलेट कसा करणार, तर पहिले 2 दिवस अंदाजे 2 ते 3 पॅड सोप होणे कम्प्लिटली आणि नंतर ॲटलिस्ट हाफ टू 1 पॅड सोप होणे हे नॉर्मल असतं. मग एक्सेसिव्ह ब्लिडिंग कधी म्हणायचं, जर 7 दिवसापेक्षा जास्त पिरियड्स जात असतील किंवा तुम्हाला एका पिरियडमध्ये मोर दॅन 20 पॅड्स लागत असतील किंवा ब्लड लॉस जास्त असेल. तर ब्लड लॉस जास्त कधी म्हणणार आपण की 3 तासापेक्षा लवकर पॅड बदलावं लागत असेल किंवा रक्तामध्ये त्या मेन्स्ट्रुअल ब्लडमध्ये गुठळ्या असतील, 1 इंचपेक्षा मोठ्या गुठळ्या असतील, तर त्याला आपण एक्सेसिव्ह ब्लड लॉस असं म्हणतो आणि हे नॉर्मलपेक्षा वेगळं आहे आणि अशा केसमध्ये तुम्हाला मेडिकल हेल्पची गरज पडते. आता बऱ्याचशा मुली मी बघते किंवा आपणही ऐकतो की आई सांगते किंवा मोठी बहीण सांगते यंग मुलींना जेव्हा पिरियड्स येतात तर नाही हे असंच असतं, सुरुवातीला त्रास होतो, थोडा अंगावर काढ, सवय लागू दे. पण बऱ्याचशा मुली आम्ही बघतो की मग खूपच फ्लो झाला, सगळंच डिस्टर्ब होऊन जातं त्यांचं सगळं, म्हणजे राईट फ्रॉम काही मुली मी अशा बघितल्या आहेत की एक्झाममध्ये पिरियड्स आला आणि तो पेपर त्या मुली फेल झालेल्या आहेत, इतक्या त्या अफेक्ट होतात. त्यामुळे हे असंच असतं, हे तुला अंगावर काढायचंय, हे तुला सहनच करायचंय, हे ज्यावेळी आपण यंग मुलींच्या मनावर बिंबवतो तर ते समहाव आपण बघतो की खूपच त्रास होतो आणि मग आई सांगते नाही बाळा हे काही दिवस असंच असतं, हे अंगावर काढायला लागतं, मग मेडिसिन घेतले ते सवय लागते आणि मग त्यांचं ते पर्सनल लाईफ अफेक्ट होतं आणि त्यामध्ये बरंच. आता एक खरोखर मी काही मुली बघितल्या जे 12th एक्झाम होती किंवा CET होती, त्या दिवशी पिरियड आला, खूप पेन होतं, खूप ब्लिडिंग होतं, पेपर खराब झाला किंवा नापास झाला. तर ह्या गोष्टीसाठी तुमचं लाईफ इतकं अफेक्ट न होऊ देता थोडीशी मेडिकल हेल्प किंवा सायंटिफिकली ते समजून घेऊन डॉक्टरची मदत घेणं याच्यात काही वावगं नाही आणि त्याचे मेजर साईड इफेक्ट नसतात. म्हणजे मैत्रिणींनो, आपण जो काही त्रास होतो आहे तो वेळेवरती लक्षात घेऊन मासिक पाळीशी संबंधित त्रासावरती वैद्यकीय आपण उपचार तात्काळ घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण अगदी नैसर्गिकरित्या म्हटलं तर 4 दिवस मासिक पाळीचं हे आपलं सायकल असलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर खरोखर अति रक्तस्राव होत असेल तर तात्काळ आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. कविताताई, पाळीमध्ये बऱ्याच मुली म्हणतात की खूप पोट दुखतं किंवा खूप त्रास होतो, पाय दुखतात किंवा क्रॅम्प्स येतात वगैरे, तर हे कशामुळे नक्की होतं आणि त्याच्यावरती काय? त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो. आता जर आपण हॉर्मोनल मेकॅनिझम बघितलं पिरियड येण्याचं, ज्यावेळी हे सांगितलं मी की तुम्हाला ओव्युलेशन झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन असतं जे एंडोमेट्रियमला ऑर्गनाईज करतं. जर आपण एंडोमेट्रियल लायनिंग बघितली तर त्या एंडोमेट्रियल ग्लँड्स असतात, त्यांच्या सेलमध्ये काही हॉर्मोन सिक्रेट होत असतात, जसं प्रोस्टाग्लॅन्डिन, सायटोकाइन्स असतात, काही प्रोटिओलायटिक एन्झाईम्स असतात आणि हे लायसोझोममध्ये कलेक्टेड असतात. प्रोजेस्ट्रॉन या लायसोझोमच्या मेम्ब्रेनला स्टॅबिलाइज ठेवतो आणि ते हॉर्मोन्स लायसोझोममध्ये सेलमध्ये व्यवस्थित जपलेले असतात. ज्यावेळी प्रोजेस्ट्रॉनची मात्रा कमी व्हायला लागते पिरियड येण्याच्या अगोदर, तर त्यावेळी काय होतं, हे लायसोझोमचं मेम्ब्रेन ब्रेक होतं आणि हे जे एन्झाईम, प्रोटिओलायटिक एन्झाईम, प्रोस्टाग्लॅन्डिन हे रिलीज होतात. आता प्रोस्टाग्लॅन्डिन जर आपण बघितलं तर प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतं, प्रोस्टाग्लॅन्डिन इज पेन कॉझिंग सबस्टन्स. प्रोस्टाग्लॅन्डिन एक्सेसिव्ह रिलीज झालं की ते स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन करतं.
स्मूथ मसल म्हणजे जी युट्रसची मायोमेट्रियम आहे, म्हणजे युट्रसचं मस्क्युलेचर आपल्याला म्हणता येईल, त्याला ते कॉन्ट्रॅक्ट करतं. युट्राईन मस्क्युलेचर कॉन्ट्रॅक्ट करतं. युट्रसचे ज्या ब्लड वेसल्स असतात त्यांचं वॅसोकन्स्ट्रिक्शन होतं, म्हणजे ते आकुंचन पावतात आणि त्यामुळे काय होतं, युट्रसचा रक्तपुरवठा कमी होतो आणि एंडोमेट्रियमला ब्लड कमी जातं आणि त्यामुळे इस्केमिक नेक्रोसिस म्हणजे ब्लड न गेल्यामुळे तिथे ॲनारोबिक मेटाबॉलिझम होतं. सायन्सच्या स्टुडंट्सना हे मे बी कळेल. मी आधी सायंटिफिक भाषेत सांगते, नंतर सोप्या भाषेत सांगते. ॲनारोबिक मेटाबॉलिझम होतं, तिथून जे ॲनारोबिक मेटाबॉलाइटचे जे प्रोडक्ट्स असतात ते पेन फायबरला स्टिम्युलेट करतात आणि पेन होतं. थोडक्यात प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा सबस्टन्स किंवा हॉर्मोन रिलीज झाल्यामुळे पेन होतं आणि हे प्रोस्टाग्लॅन्डिन युट्राईन मस्क्युलेचरला कॉन्ट्रॅक्ट करतं, त्यामुळे युट्रस कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यामुळे कळा येतात आणि त्याचमुळे बॅकएक म्हणजे लो बॅकएक म्हणजे कंबरेला दुखते. प्रोस्टाग्लॅन्डिन ब्लडमध्येही मिसळलं जातं आणि त्याच्यामुळे बॉडीच्या इतर स्मूथ मसल जसं आतड्याच्या मसल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे सारखं लूज मोशन्स होणे किंवा मळमळ होणे किंवा उलट्या होणे, पायातल्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्याच्या ब्लड वेसल्सच्या स्मूथ मसल वॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे क्रॅम्प्स येणे, हे लेग क्रॅम्प्स, लो बॅकएक किंवा लूज मोशन्स किंवा उलटी मळमळ हे सगळं प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे होतं. आता काही मुलींमध्ये एक्सेसिव्ह फ्लोमुळे एक्सेसिव्ह प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होतं आणि काही मुलींमध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नॉर्मलच प्रमाणात रिलीज होतं, पण त्यांच्या बॉडीचा त्याला रिस्पॉन्स जरा जास्त एक्झॅजरेटेड रिस्पॉन्स असतो आणि त्यामुळे या दोन्ही केसमध्ये प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे हे पिरियडमधलं पेन होतं. आता आपण आता म्हटलं शेवटी की मुलींमध्ये पाळीच्या दरम्यान अति रक्तस्राव पण होतो. बऱ्याच जणांचा ही तक्रार असते आणि त्यातल्या त्या तरुण मुलींमध्ये पाळीच्या दरम्यान अति रक्तस्राव होतो, तर त्याची काय कारण असतात? यंग मुलींमध्ये ज्यावेळी आपण बघितलं की बायोलॉजिकल क्लॉक सेट झालेली नसते आणि काही सुरुवातीच्या सायकल ह्या ॲनओव्युलेटरी असू शकतात, म्हणजे ओव्युलेशन होत नाही. आता या ॲनओव्युलेटरी सायकल्समध्ये काय होतं, आपण बघितलं फॉलिकल ग्रो होताना, श्रीबीज ग्रो होताना इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन बनवतं, पण ओव्युलेशन या क्लॉक सेट नसल्यामुळे ओव्युलेशन होत नाही. मग हे ग्रोईंग फॉलिकल काय करतं, इस्ट्रोजन बनवतच राहतं आणि मग हे इस्ट्रोजन एंडोमेट्रियल लायनिंगवरती ॲक्ट होऊन एंडोमेट्रियल लायनिंग जाड प्रॉलिफरेट होते आणि ती जाड होत चालते. परंतु ओव्युलेशन न झाल्यामुळे, कॉर्पस ल्युटियम न बनल्यामुळे प्रोजेस्ट्रॉन नसतं आणि प्रोजेस्ट्रॉन नसल्यामुळे हे ऑर्गनाइज्ड नसतात आणि एक लेवल अशी येते की ते एंडोमेट्रियम इतकं थिक होतं की ब्लड वेसल त्याला सप्लाय करू शकत नाही आणि अशा वेळी मग ते इस्केमिक म्हणजे ब्लड सप्लाय न झाल्यामुळे ते ब्रेकडाऊन होतं आणि त्याला आम्ही ॲनओव्युलेटरी ब्लिडिंग असं म्हणतो. नॉर्मल मेन्सेस ज्यावेळी येतात त्यावेळी कसं होतं, इस्केमिक नेक्रोसिस झाल्यानंतर सगळं एंडोमेट्रियल लायनिंग प्रोटिओलायटिक जे एन्झाईम्स असतात ते त्याला डायजेस्ट करतात, ते सगळं सेल्स डॅमेज होतात आणि मग त्या शेड होतात. त्याच वेळी हे प्रोस्टाग्लॅन्डिन किंवा इतर जे सबस्टन्स असतात ते काय करतात, ज्या आता सुपरफिशियल एंडोमेट्रियल लायनिंग शेड झाली पण बेसल एंडोमेट्रियल लायनिंग आणि तिथल्या ब्लड वेसल्स असतात, ते हे हॉर्मोन्स त्या ब्लड वेसलला कन्स्ट्रिक्ट करतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतात आणि ब्लड फ्लो कमी होतो. तसंच युट्रस कॉन्ट्रॅक्ट होतं. प्लस प्लेटलेट्स म्हणजे तंतुकणिका ज्या असतात त्या ॲग्रिगेट होतात आणि त्या ब्लड वेसल्समध्ये प्लेटलेट ॲग्रिगेट करतात आणि ते ब्लिडिंग थांबवतात. पण ह्या केसमध्ये फोकल एरियाज जे नेक्रोसिस होतं आणि तिथून ते ब्लिडिंग होतं, त्यामुळे बेसल लेअर एक्सपोज होत नाही आणि त्यामुळे जे नॉर्मल पाळीमध्ये ब्लड फ्लो लिमिट करण्यासाठी मेकॅनिझम असतं ते इथे कार्यरत नसतं आणि त्यामुळे इथे ब्लिडिंग काही थांबत नाही आणि मग 8 दिवस, 15 दिवस, 3 आठवड्यापर्यंत कधी कधी खूप हेवी ब्लिडिंग होतं आणि त्या केसमध्ये मग HB कमी झालं, चक्कर येऊन पडली किंवा ब्लड देण्याची गरज पडली, इतपतही गरज नव्हती. त्यामुळे जर 7 दिवसापेक्षा जास्त फ्लो होत असेल आणि जसं मी सांगितलं की मोर दॅन 20 पॅड्स लागत असतील, 3 तासापेक्षा लवकर पॅड बदलायची गरज पडत असेल, खूप अनबेरेबल पेन असेल, तर मग मात्र लवकर तुम्हाला हेल्पची गरज असते. आता ही अनियमित पाळी येण्याची पण काही कारणं आहेत, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? म्हणजे तरुण मुलींना पाळी सुरू होताना विशेषतः ही तक्रार असते की 2 महिन्यांनी आली, एकदम 3 महिने आलीच नाही वगैरे, तर ते
मी ह्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की HPO हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस बायोलॉजिकल क्लॉक सेट व्हायला किमान 1 ते 1.5-2 वर्षापर्यंत लागतात. पण त्यानंतर पिरियड रेग्युलर व्हायला पाहिजे. काही मुली लकी असतात ज्यांना पहिल्यापासून पिरियड रेग्युलर येतो, पण त्या खूपच थोड्या असतात आणि 2 वर्षापर्यंत पिरियड जरी लेट येत असेल तरी हरकत नाही, पण आल्यानंतर प्रमाणातच अंगावरून जायला पाहिजे. 3-4 दिवस गेला आणि थांबलं की मग काही अडचण नाही, किंवा खूप पेन असेल, खूप हेवी फ्लो नसेल तर ओके. परंतु जास्त फ्लो असेल किंवा खूप हेवी फ्लो असेल तर मग मात्र तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज असते. हो, आणि हे ॲन्युलेटेड ब्लिडिंग असतं. इतरही काही कारणं असतात. लास्ट सेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं, जसं PCOD किंवा PCOS. हे एक यंग मुलींमध्ये पिरियड लेट येण्याचं खूप कॉमन रिझन आहे. खूप कॉमनली म्हणजे 10 पैकी 2-3 मुलींमध्ये आज आपण PCOS किंवा PCOD बघतो. कारणं वगैरे आपण लास्ट PCOD सेशनमध्ये बऱ्यापैकी डिस्कस केली आहे. PCOD व्यतिरिक्त जर थायरॉइड ॲबनॉर्मॅलिटी असतील, म्हणजे हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम असेल, तरी पिरियड अनियमित असतात आणि कधी कधी प्रोलॅक्टिन नावाचं एक हॉर्मोन असतं, तेही एक्सेसिव्ह असेल तर पिरियड इरेग्युलर असतात. यंग मुलींमध्ये जनरली हे कॉमन कारण आहेत पिरियड अनियमित असण्याचे. आता अतिरक्तस्रावाबद्दल आपण मुलींच्या संदर्भात बोललो, तर तसं महिलांमध्ये पण ही तक्रार आहे की काही महिला पण म्हणतात की खूप ब्लिडिंग होतं, तर त्याची काय कारणं असू शकतात? यंग मुलींमध्ये आपण ॲन्युलेटेड ब्लिडिंगबद्दल चर्चा केली. आता यंग मुलींमध्ये खूप रेअरली समजा पिरियड रेग्युलर येतो आहे तरी पण खूप हेवी जात आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला कोॲग्युलेशन किंवा प्लेटलेट काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का ते पण बघणं गरजेचं असतं. कधी कधी पिरियडमध्ये हेवी ब्लिडिंग झालं, मग तपास केले तर कळतं की काही मुलींमध्ये क्लॉटिंग फॅक्टर ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे ब्लड क्लॉट होण्यामध्ये प्रॉब्लेम असतो, किंवा प्लेटलेट कमी असतात, थ्रोम्बोसायटोपेनिया ज्याला म्हणतो. त्यामुळे जर पिरियड रेग्युलर येत असून हेवी असेल तर मग मात्र या गोष्टी चेक करणं गरजेचं असतं. आता महिलांमध्ये बघितलं आपण, तर महिलांमध्ये माहिती आहे आपल्याला की पिरियड रेग्युलर येत असेल आणि हेवी येत असेल तर भरपूर कारणं असू शकतात. जर आपण एंडोमेट्रियमपासून सुरुवात केली तर अस्तराला सूज असणे, ज्याला एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया असं आपण म्हणतो, ते असू शकतं. एंडोमेट्रियल पॉलिप म्हणजे पिशवीच्या अस्तरामध्ये पोक असू शकतात. फायब्रॉइड पॉलिप्स म्हणजे फायब्रॉइडही असू शकतात. पिशवीच्या लेअरमध्ये मायोमेट्रियममध्ये म्हणजे मस्क्युलेचरमध्ये जर एंडोमेट्रियल ग्लँड वाढला तर त्याला आपण ॲडिनोमायोसिस म्हणतो. ॲडिनोमायोसिस हे पण एक टिशीमध्ये कॉमन कारण आहे हेवी मेन्स्ट्रुअल फ्लो आणि एक्सेसिव्ह पेन ड्युरिंग मेन्सेसचं. तसंच ओव्हरीमध्ये जर सिस्ट असतील किंवा एंडोमेट्रिओसिस असेल तरीही पिरियडमध्ये पेन किंवा एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त इन्फेक्शन, एंडोमेट्रियल इन्फेक्शन किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज ह्या केसेसमध्येही पिरियडमध्ये हेवी फ्लो किंवा पेन असणं साहजिक आहे. त्या व्यतिरिक्त हायपरथायरॉइडिझम ह्यामध्येही पिरियडमध्ये एक्सेसिव्ह फ्लो किंवा कमी फ्लो दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मैत्रिणींना आता महिलांमध्ये देखील अतिरक्तस्रावाची कोणती कारणं आहेत कविताताईंनी सांगितलंच, तर त्या दृष्टीने आपण वैद्यकीय सल्ला तात्काळ घेणं इथेही गरजेचं ठरतं. कविताताई, आपण आता जसं अतिरिक्त रक्तस्रावाबद्दल बोलतो आहोत, तर तसंच काही जणींमध्ये खूपच कमी रक्तस्राव पण होतो, मग तिथे पण हे काळजीचं कारण आहे का आणि त्याच्यासाठी काय आपण मार्गदर्शन? कसं असतं, प्रत्येक स्त्रीचा मेन्स्ट्रुअल सायकल आणि पॅटर्न वेगळा असतो. काही स्त्रियांना 2 दिवस जातं, काही स्त्रियांना 5 दिवस जातं, काहींना 4 दिवस जातं, काहींना प्रमाणात ब्लड फ्लो होतो, काहींना कमी ब्लड फ्लो होतो. रेग्युलर पिरियड येत असेल आणि किमान 2 दिवस जात असेल आणि ॲटलिस्ट 1 पॅड सोबत असेल तर हेही नॉर्मल आहे. परंतु 1 पेक्षा कमी पॅड सोबत होत असेल किंवा 2 पेक्षा कमी दिवस जात आहे तर मात्र त्याला आपण कमी जातं किंवा हायपोमेनोरिया असं म्हणतो. पूर्वी रेग्युलर येत होता, आता कमी फ्लो झाला आहे. तर हे कॉमनली आपल्याला 35 नंतर दिसून येतं. 35 नंतर काय होतं, आपण बघतो की अंडाशयामध्ये श्रीबीजाचा साठा कमी होतो, AMH कमी होतं आणि मग त्यामुळे काय होतं, श्रीबीजाचा साठा कमी झाला की ते श्रीबीज जरा कमजोर असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला कमी इस्ट्रोजन बनणं, कमी एंडोमेट्रियल लायनिंग तितकं चांगलं न बनणं हे कारणं दिसू शकतात. त्याच व्यतिरिक्त जर हिस्ट्री असेल रिपीटेड क्युरेटिंगची, म्हणजे 2-3 वेळा पिशवी साफ केली, अबॉर्शन झाली, तर त्या केसमध्ये
एंडोमेट्रियल लाइनिंग जर डॅमेज झालं, तिथे ॲशरमन सिंड्रोम म्हणजे जर जाळं बनलं तरीही अंगावरून कमी जाणं किंवा बिलकुल न जाणं असं होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त जर एंडोमेट्रियल इन्फेक्शन म्हणजे गर्भपिशवीच्या अस्तराला इन्फेक्शन झालं, कधी कधी काय होतं, पिल्स खाल्ल्यानंतर तुकडा राहून जातो, मग त्याला इन्फेक्शन होतं, मग त्याच्यासोबत एंडोमेट्रियल लाइनिंगला एंडोमेट्रायटिस ज्याला आपण म्हणतो ते इन्फेक्शन होतं, त्यामुळे तिथे जाळं बनतं. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जर एंडोमेट्रियल इन्फेक्शन झालं आणि तिथे जाळं बनलं तरी अंगावरून कमी जाणं किंवा न जाणं हे होऊ शकतं. बऱ्याचशा केसेसमध्ये हायपोथायरॉइडिझम मध्येही अंगावरून कमी जाणं आणि प्रोलॅक्टिन जर एक्सेस झालं तर अंगावरून कमी जाणं हे लक्षणं दिसतात. आणि काही स्त्रियांमध्ये आता नॉर्मली ज्या महिला ओसी पिल्सवर असतात म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांवरती असतात, तर नॉर्मल मेन्सेसपेक्षा गर्भनिरोधक गोळ्या ज्यावेळी तुम्ही घेत असता त्यावेळी एंडोमेट्रियल लाइनिंग ही अटेन्युएटेड असते म्हणजे थिन असते. आणि मग ज्या बायका ओसी पिल्सवर असतात म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांवरती असतात त्यांच्यामध्ये हे कॉमनली दिसतं की अंगावरून कमी जातं आणि काळपट जातं. त्या केसमध्ये हे नॉर्मल आहे. म्हणून ज्या ओसी पिल्स घेतात त्यांना मी सांगतो की तुम्हाला या पिल्स घेत असताना कमी गेलं तरी घाबरण्याची गरज नाही, कारण यामध्ये नॉर्मल मेन्सेसपेक्षा पॅटर्न जरा वेगळा असतो. इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग म्हणजे दोन पाळींच्या दरम्यान पण काही महिलांना हा स्पॉटिंगचा त्रास होतो, तर हा नक्की कशामुळे होतो आणि याच्यावरती आपण काय मार्गदर्शन? कसं असतं, काही केसेसमध्ये ज्यावेळी ओव्युलेशन होतं त्यावेळी काही वेळापुरती इस्ट्रोजन या हॉर्मोनची मात्रा जरा कमी होते आणि त्यामुळे थोडंसं स्पॉटिंग होणं नॉर्मल असतं. त्याला आपण ओव्युलेशन ब्लीडिंग किंवा ओव्युलेशन स्पॉटिंग असं म्हणतो. पण ते 1 किंवा 2च दिवस असतं. जर रिपीटेड दोन पिरियडच्या मध्ये मध्ये स्पॉटिंग होत असेल तर त्याची बरीचशी कारणं असू शकतात. असं गरजेचं नाहीये की ते फक्त युट्रस म्हणजे गर्भपिशवीतच कारण असू शकतं. कधी कधी काय होतं, वजानामध्ये टेअर किंवा वजानल इन्फेक्शन असलं, लॅसरेशन म्हणजे जखम असली तरीही स्पॉटिंग होऊ शकतं. कधी कधी गर्भपिशवीच्या तोंडाला पॉलिप किंवा कोंब किंवा जखम असली तरीही इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग होतं. आणि जर आपण एंडोमेट्रियम बघितलं तर तिथे पॉलिप्स किंवा फायब्रॉइड पॉलिप किंवा कोंब असले तर इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग होऊ शकतं. इन्फेक्शनमध्येही कधी कधी इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग होतं. आणि काही केसेसमध्ये आता फक्त स्पॉटिंग झाले तर मग वजानातूनच झाले हे कधी कधी शुअर नसतं. कधी कधी ब्लॅडर आणि युरेथ्रा म्हणजे लघवीची नळी तिथे इन्फेक्शन जखम असेल तिथूनही ब्लिडिंग होऊ शकतं आणि ते महिला इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग म्हणून कन्सिडर करू शकतात. आणि कधी कधी पाईल्स किंवा फिशरचंही ब्लिडिंग होतं आणि ते इथे अट्रिब्यूट होतं. म्हणूनच इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग असेल तर ते नेमकं कुठून होतंय हे पण बघणं गरजेचं आहे. आणि फक्त ओव्युलेशन स्पॉटिंग असेल, ओव्युलेशनच्या दिवशी फक्त थोडासा डाग पडत असेल तर हे एक नॉर्मल फिनॉमिना आहे, त्याच्यात काळजी करण्यासारखं नसतं. म्हणजे दोन्ही पाळींच्या दरम्यान मध्ये जर कधी ब्लिडिंग थोडंफार झालं किंवा स्पॉटिंग झालं तर ते नक्की कोणत्या कारणामुळे आहे हे पण आपण आधी व्हेरीफाय केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने उपचार केले पाहिजे. आता हे जेव्हा स्पॉटिंग साधारण होतं तेव्हा काही घरगुती उपचार वगैरे आहेत का? कसं होतं की पिरियडमध्ये जेव्हा एक्सेसिव्ह पेन होतं त्यावेळी घरगुती उपाय म्हणजे आता मी सांगितलं की प्रोस्टाग्लॅन्डिन्स असतात. त्याच्यामध्ये काय होतं की युट्रस कॉन्ट्रॅक्ट होतं, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं म्हणजे रक्तवाहिन्या अनुकुंचन पावतात. मग त्या केसमध्ये जर आपण हीट अप्लाय केली, जसं आपण गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं किंवा गरम पाण्याने आंघोळ केली तर त्या केसमध्ये गर्भपिशवीचा रक्तपुरवठा इम्प्रूव्ह होतो आणि मग काही अंशी पेन रिलीफ व्हायला मदत होते. तसंच जर तुम्ही एक्सरसाइज केली तर एक्सरसाइजने आपोआपच व्हॅसोडायलेटेशन होतं म्हणजे रक्तपुरवठा सगळ्या बॉडीमध्ये वाढतो. त्या केसमध्येही तुम्हाला पेन रिलीफ व्हायला मदत होते. आणि इतर गोष्टी असतातच जसं मेडिटेशन, एंगेज राहणं, बिझी राहणं, याही गोष्टीमध्ये ज्याने एंडॉर्फिन्स रिलीज होतात बॉडीमध्ये चांगले हार्मोन, हेही व्हॅसोडायलेटेशनसाठी मदत करतात. आणि जर ह्या साध्या सोप्या गोष्टीने फरक नसेल पडत तर मग मात्र तुम्हाला मेडिसिनची गरज पडते. म्हणजे या दरम्यान कुठेही आपल्याला मानसिक ताणतणाव नकोत आणि शारीरिकदृष्ट्याही आपण व्यवस्थित आरामदायी असा हा काळ घालवला पाहिजे, हेही आपल्याला आज कविताताईंच्या बोलण्यातून लक्षात येत आहे. कविताताई, PMS आणि PMDD ह्या पण दोन कन्सेप्ट याच्याशी संबंधित आहेत, तर त्या आपण उलगडून सांगाल? कसं असतं, PMS हे आपण रुटीनली कानावर पडणारा शब्द आहे, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम. आणि प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर हे सिव्हिअर फॉर्म ऑफ PMS आहे, तिथे सिव्हिअरिटी फार असते.
आता कसं असतं, पाळी येण्याच्या 1 ते 2 आठवडा अगोदर याचे सिम्पटम्सची सुरुवात होते. त्याच्यापैकी 2 टाईपचे सिम्पटम्स असतात, सोमॅटिक आणि अफेक्टिव्ह. सोमॅटिक म्हणजे बॉडीत जाणवतात. त्याच्यामध्ये बघितलं आपण ब्रेस्ट टेंडरनेस म्हणजे ब्रेस्ट हेवी वाटतात, दुखतात. त्याच्यानंतर ॲबडॉमिनल ब्लोटिंग म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटतं, हातापायाला सूज वाटते. हे झालं सोमॅटिक सिम्पटम्स. आणि अफेक्टिव्ह सिम्पटम्स म्हणजे चिडचिड होणे, लक्ष न लागणे, मूड स्विंग, हॉट फ्लशेस किंवा इरिटेबिलिटी, इझी क्राईंग, लवकर रडायला येतं, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष लागत नाही कशामध्ये, हे अफेक्टिव्ह सिम्पटम्स झाले. हे दोन्ही गोष्टी यापैकी जर 5 पेक्षा जास्त सिम्पटम्स असतील तर त्याला आपण PMS असं लेबल करतो. PMS हे कसं असतं की ज्यावेळी पाळी जवळ येते त्यावेळी प्रोजेस्ट्रॉनची मात्रा कमी व्हायला लागते, इस्ट्रोजनची मात्रा कमी व्हायला लागते, प्लस काही त्याचा ब्रेनच्या हॉर्मोन्सवरती इफेक्ट होतो. सेरोटोनिन नावाचा एक पदार्थ त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो. आणि या सगळ्या डिस्टर्बन्समुळे नॉर्मल जे पॅटर्न आहे, नॉर्मल सायक्लिकल चेंजला काही स्त्रियांमध्ये एक्झॅजरेटेड रिस्पॉन्स किंवा ॲबनॉर्मल रिस्पॉन्स आल्यामुळे ही सगळी हॉर्मोनच्या गडबडीमुळे PMS हा प्रॉब्लेम होतो. आणि त्या केसमध्ये जर सिव्हिअर जर त्यामुळे तुमची लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होत असेल, तुमचं लक्ष लागत नसेल, सगळ्याच गोष्टी चिडचिड होत असेल, त्यामुळे फॅमिली लाईफ डिस्टर्ब होत असेल, तर त्या केसमध्ये मात्र इथे तुम्हाला ट्रीटमेंटची गरज असते. मग त्यामध्ये राईट फ्रॉम पेन किलर्स टू कधी कधी आपल्याला अँक्झिओलायटिक ड्रग्सपर्यंत पण जाण्याची गरज पडते पेशंटच्या सिम्पटमच्या सिव्हिअरिटीनुसार. ही PMS ही कॉन्सेप्ट आहे. आणि ही काही खूप रेअर कंडिशन नाही आहे, म्हणजे 30 मधल्या ऑलमोस्ट 10 ते 20% बायकांमध्ये आम्ही हा प्रॉब्लेम बघतो. बऱ्याचदा आपण महिलांचं ऐकतो, आपण म्हटलं तसं की मूड स्विंग्स हे बरेच होतात, हॉट फ्लॅशेस किंवा आणखीन एकदम एकटं वाटणं, लोनली फील होणं किंवा कॉन्फिडन्स एकदम लूज होणं वगैरे. पण मग याच्यासाठी काही खास औषधं पण दिली जातात का? हो, पेशंटच्या सिम्पटम्सच्या सिव्हिअरिटीनुसार कधी कधी फक्त माइल्ड पेन किलरने किंवा अँटी डायरेटिक ड्रग्सने फरक पडतो. कधी कधी सिव्हिअर सिम्पटम्स असतील तर त्यांना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स द्यायला लागतात. आणि मी जसं सांगितलं की खूप सिव्हिअर सिम्पटम्स असतील तर त्यांना अँक्झिओलायटिक ड्रग्स पण द्यावे लागतात. आणि यामध्ये पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ किती अफेक्ट झाली आहे ह्या प्रॉब्लेममुळे त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट ठरवतो. आणि ऑफकोर्स मेडिटेशन आणि म्युझिक याचाही याच्यामध्ये बराचसा रोल असतो. तर काही केसेसमध्ये अनियमित पाळी येण्याचं प्रमाण जे असतं तर त्याची कारण आणि उपचार. अनियमित पाळीचं आपण कारणं तर बघितली, पण काही मुलींमध्ये आपण बघतो, म्हणजे मी आता रुटीनली PCOD किंवा PCOS मुली रुटीनली बघते. मग त्या एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतात की मी 3 महिने पाळी रेग्युलर येण्याची ट्रीटमेंट घेतली, तिथे काही मला फरक पडला नाही, मग मी आता तुमच्याकडे आली, माझ्या 4 फाईल्स आहेत. पण ह्या मुलींना म्हणजे आपण सांगतो की जसं BP, शुगर, थायरॉइड आहे, तुम्हाला ते कंट्रोल ठेवता येतं पण क्युअर करता येत नाही, तसंच PCOD आहे. PCOD किंवा PCOS आहे, ते तुम्हाला कंट्रोल ठेवायचं आहे, ते तुम्हाला परमनंटली क्युअर करता येणं जवळपास अशक्य आहे. मग त्या केसमध्ये ॲटलिस्ट एका वर्षामध्ये किमान 6 वेळा तरी पिरियड यायला पाहिजे. जर पिरियड नाही आला तर मी जसं सांगितलं ॲनओव्युलेटरी सायकलमध्ये इस्ट्रोजन एक्सेसमुळे एंडोमेट्रियम जाड होत चालतं आणि इस्ट्रोजनची मात्रा शरीरात म्हणजे रिपीटेडली जर जास्त राहायला लागली तर त्याचे हायपर इस्ट्रोजेनिक स्टेटमुळे जे प्रॉब्लेम्स होतात, जसं त्यामध्ये पॉलिप, फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस आणि खूप कमी केसमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर हे सुद्धा पुढे होण्याचा चान्स असतो. त्यामुळे मध्ये ही लाईनिंग शेड व्हायला पाहिजे, म्हणजे किमान वर्षामध्ये 6 वेळा तरी पिरियड यायला पाहिजे. मग जर PCOD वाल्या मुलींना जर 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ पिरियड येत नसेल तर मग त्यांनी जे प्रोजेस्ट्रॉन पिल्स येतात 5 दिवसाचे ते घेऊन पिरियड्समध्ये यायला पाहिजे. किमान 6 वेळा तरी वर्षभरात पिरियड येणं हे आवश्यक आहे. आणि असं नसतं की सवय लागते गोळ्यांची, मग होऊ दे, येऊ दे आपोआप. तसं केल्याने पुढचे प्रॉब्लेम्स भरपूर वाढतात आणि त्या केसमध्ये निग्लेक्ट नको करायला. तसंच आपण डिस्मेनोरिया ज्यावेळी पिरियडमध्ये पेन्स आपण बघतो त्यावेळी अगेन हे असंच होतं, हे बेअर करायला लागतं, हे नको. जर ती डिस्टर्ब होते, आपल्याला दिसतंय की ती झोपूनच राहते, ती स्कूलमध्ये जात नाही आहे, तर त्या केसमध्ये ज्या पेन किलर असतात, जे NSAID किंवा अँटीप्रोस्टाग्लॅन्डिन जे आपण मेडिसिन वापरतो, दोज आर व्हेरी सेफ. ते प्रोस्टाग्लॅन्डिनला फक्त प्रोडक्शन कमी करतात आणि त्याला न्यूट्रलाइज करतात, जसं मेफ्ताल्स्पाझ किंवा डिस्ने
ब्रुफेन ह्या टॅबलेट ज्या असतात दोज आर माइल्ड पेन किलर. त्याचा विशेष काही साईड इफेक्ट नाही आहे. 6 तास इफेक्ट असतो, दिवसातून 3 वेळा तुम्हाला घ्यायच्या असतात. तुम्ही लाईफ लॉंग जरी घेतल्या तरी त्या फारच कम्पॅरेटिव्हली खूप सेफ असतात. त्यापेक्षा जास्त घातक आपण पेस्टिसाइड खालेल्या मारलेल्या भाज्या खातो ते जास्त त्रासदायक आहे. त्यामुळे याची काही सवय लागत नाही आणि तुम्ही बिनधास्त या घेऊ शकता. आता डिस्मेनोरिया म्हणजे पाळीमध्ये जे पेन होतं ते 2 प्रकारचं असतं. प्रायमरी म्हणजे जे आपण जे मेकॅनिझम बघितलं प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे, आणि सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये काहीतरी अंडरलाईन कॉज असतं, जसं फायब्रॉइड झालं, पॉलिप झालं किंवा एंडोमेट्रियोसिस झालं किंवा इन्फेक्शन्स, हे कारण असतात सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये. प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे हा जो प्रोस्टाग्लॅन्डिनचा जिथे अंडरलाईन पॅथॉलॉजी नाही आहे, हे टिपिकली पिरियड येण्याच्या 1-2 दिवस आधी पोटात किंवा कंबर दुखायला लागते. पिरियड आल्यानंतर 72 तासात हा सेटल होऊन जातो आणि पेन किलरने याला फरक पडतो. परंतु सेकंडरी डिस्मेनोरिया हा पाळीच्या, जसं एंडोमेट्रियोसिस किंवा फायब्रॉइडमुळे जर पेन असेल तर ते पाळीच्या 1 ते 2 आठवडा अगोदर सुरू होतं आणि पाळी चालू असतानाही ते असतं आणि पाळी गेल्यानंतरही काही दिवस ते असतं. तर ते आपण हे डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरतो. त्याचं ड्युरेशन कसं आहे, पेन कधी जात आहे, त्याच्यावरून ते अंडरलाईन काही पॅथॉलॉजी आहे की नाही हे आपल्याला सस्पेक्ट करता येतं. आणि जर पेन किलर, माइल्ड पेन किलरने जर पेन कमी होत नसेल तर मग मात्र तुम्हाला त्याचं निदान करणं गरजेचं आहे. ज्या मुलींना किंवा स्त्रियांना एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं त्या केसमध्ये आपण हिमोग्लोबिन, प्लेटलेट काउंट, यंग मुलींमध्ये रेग्युलर पण हेवी ब्लिडिंग असेल तर कॉएग्युलेशन फॅक्टर, प्लेटलेट काउंट, ब्लड ब्लिडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम ह्याही गोष्टी आपण बघतो. थायरॉइड बघितलं पाहिजे आणि स्त्रियांमध्ये ज्या रिप्रोडक्टिव्ह एजमधल्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये सेकंडरी डिस्मेनोरिया असेल, पहिले ठीक होते, आता फ्लो वाढतोय, आता पेन होतंय, आता ड्युरेशन जास्त आहे, तर मग मात्र ही वॉर्निंग साईन आहे. देअर मस्ट बी सम अंडरलाईन कॉज, जसं एंडोमेट्रियोसिस आहे, फायब्रॉइड आहे, पॉलिप आहे, एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया म्हणजे अस्थराला सूज असणं किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्स हे. त्यामुळे जर तुमचा पहिले रेग्युलर होता आणि आता पॅटर्न डिस्टर्ब झाला तर मग मात्र ही अलार्मिंग साईन आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि असंच होतं जाताना अंगावरूनच जातं हे टाळायला हवं. आता मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक लेडी आली, एक अराउंड 45 वर्षाच्या आसपास. खूप हेवी फ्लो होऊन रक्त अतिशय कमी झालेलं होतं, 4 ते 5 ग्रॅम/% आणि सोनोग्राफी केली तर खूप ह्यूज ॲडिनोमायोसिस म्हणजे पिशवीला भरपूर प्रमाणात सूज. मग त्यांना म्हटलं की तुम्ही एवढं 1-1.5 वर्षापासून त्रास आहे, तुम्ही अंगावर का काढताय? मग ते सांगतात की बाजूच्या बायका सांगतात जाताना असंच होतं बाई, जाताना असंच होतं. मग हे जे आहे की जाताना असंच होतं हे तुम्हाला बेअरच करायचं असतं, ह्याच्या पायी मग हे बऱ्याचशा स्त्रियांचं नुकसान होतं आणि त्या केसमध्ये सूज वाढते, रक्त कमी होतं, नंतर शरीराला त्रास होतात. त्यापेक्षा नॉर्मल काय आहे, ॲबनॉर्मल काय आहे हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे असंच होतं हे बाईला बेअरच करायला लागतं, ही कॉन्सेप्ट कुठेतरी आता बदलायला हवी आणि जिथे गरज आहे तिथे मेडिसिनची मदत घेऊन, ॲज आय सेड की तुम्ही त्याच्यापेक्षा हार्मफुल पेस्टिसाइड वगैरे खाता आणि हे जे माइल्ड पेन किलर्स वगैरे असतात किंवा हॉर्मोनल पिल्स असतात त्याचा काही तुमच्या किडनी लिव्हरवरती परिणाम होत नसतो आणि ते लॉंग टर्म त्याची सवय लागत नाही. साईड इफेक्टही फारच माइल्ड किंवा नाही म्हटलं तरी चालेल आणि तुम्ही कितीही दिवस घेतलं तरी त्याचं पिरियडमध्ये 2 ते 3 दिवस फेअर इनफ आरामात घेऊ शकता. मैत्रिणींनो, म्हणजे प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे आणि त्यानुसार प्रत्येकाला होणारा पाळीमधला त्रास किंवा प्रत्येकाचा अनुभवही वेगळा आहे. त्यामुळे कविताताईंनी सांगितलं त्याप्रमाणे उगाच फक्त आपण एकमेकींबरोबर गप्पा मारून त्याच्यातून काहीतरी अर्थ काढून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा वेळीच आपण वैद्यकीय सल्ला घेऊन त्याप्रमाणे आपण उपचार घेतले पाहिजेत आणि स्वतःचं आरोग्य स्वास्थ्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे. कविताताई, आता आपण पाळीबद्दल बोलतो आहोत तर सगळ्यात महत्त्वाचा इथे घटक मला असं वाटतं की पाळीच्या दरम्यान आपण घ्यावयाची काळजी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हायजीन जे म्हणतो आपण की स्वच्छतेच्या दृष्टीने आपण काय काळजी घेतली पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. पहिल्या 2 दिवसात ज्यावेळी हेवी फ्लो असतो, काही मुली बघते मी की ते किंवा स्त्रिया बघते की ते सांगतात की पिरियडमध्ये ब्लड जातो त्याचा घाण वास होतो. मग नीट विचारलं की तुम्ही किती फ्रिक्वेंटली पॅड किंवा कॉटन चेंज करता तर ते सांगतात की दिवसातून 2 वेळा. आपल्याला माहिती आहे ब्लड इज गुड मीडिया. ब्लड जर एखाद्या ठिकाणी जास्त वेळ राहिलं तर तिथे लगेच बॅक्टेरिया अटॅक करतात
आणि बॅक्टेरियाची ग्रोथ व्हायला लागते. आणि मग हे जर तुम्ही पॅड खूप लेट चेंज केलं तर त्यावरती बॅक्टेरियल ग्रोथ होऊन आणि मग ते बॅक्टेरिया वजायनातून वरती जाऊन आणि इन्फेक्शन करण्याचा खूप चान्स असतो. म्हणून ॲटलिस्ट एव्हरी 6 आवर म्हणजे किमान 3 ते 4 वेळा तरी पॅड चेंज करायला हवा. हे झालं पॅडचं. आणि कॉटन शक्यतो टाळावं, कॉटन क्लोथ्स. आणि पर्यायच नसेल तर ॲटलिस्ट नीट क्लीन वॉश करून ते डेटॉलमध्ये वॉश करून ते पण फ्रिक्वेंटली चेंज करणं गरजेचं आहे. पॅड आणि कॉटनमुळे रॅश येते, इचीनेस, बाकी बऱ्याचशे प्रॉब्लेम असतात. तर त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून मेन्स्ट्रुअल कप पण यूज करू शकता. मेन्स्ट्रुअल कप हे वजानामध्ये ते कप बसवला जातो. हे लिकेज प्रूफ असतं, लीक होत नाही. इरिटेशन जे बल्बाला इरिटेशन किंवा इचिंग होते, खाज येते, ते प्रॉब्लेम येईल, रॅश टळते. त्याच व्यतिरिक्त पिरियड पॅन्टी ही पण एक आहे की ते पिरियड पॅन्टी ह्या वॉशेबल असतात. पिरियड पॅन्टी पण तुम्ही वापरू शकता लीक प्रूफ. म्हणजे जे तुम्ही वापराल तर ते फ्रिक्वेंटली चेंज करणं तितकंच गरजेचं आहे. टॅम्पॉन्सही काही मुलींना कम्फर्टेबल असतील तर त्या वापरू शकतात. पण मग हे अगेन 6 to 8 आवरली तरी चेंज करायला हवं. आणि पिरियडमध्ये जसं मी सांगितलं ब्लड्स गुड कल्चर मीडिया, तर ते एक्सेसिव्ह फ्लो असेल तर तुम्हाला रिपीटेडली चेंज करणं गरजेचं आहे. प्लस वॉशिंगसाठी जसं इंटी वॉश हे काही मस्ट नसतं. म्हणजे फक्त सोपने तुम्ही वॉश करू नका ती जागा, कारण वजाना ही तिथे नाजूक जागा म्हणण्यापेक्षा तिथे ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं आणि सोप हा अल्कलाईन असतो. जर तुम्ही तिथे सोपने वॉश केलं किंवा डुशिंग केलं, आतमध्ये जर वॉश केलं, डुश करतात काही मुली, तर त्याने काय होतं, जे नॉर्मल ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे ते अल्कलाईन होतं आणि मग तिथे बॅक्टेरियल ग्रोथ होते आणि मग इन्फेक्शनचा चान्स वाढतो. जरी तुम्ही इंटिमेट वॉश जे ॲसिडिक असतात ते नाही वापरलं तरी चालेल. वॉर्म वॉटरने, प्लेन वॉटरने वॉश केलेलं तरी सफिशियंट आहे. वजानामध्ये ॲसिड असतं, नेचरचं ते प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे. ते तुम्ही डिस्टर्ब करू नका बस. बाकी इंटी वॉश वापरा नका वापरू, प्लेन वॉटर वापरलं तरी चालेल, पण साबण वापरायचा नाही. कविताताई, आपण हायजीनबद्दल बोलतो आहोत तर आपण हे आउटर हायजीन जे आहे, स्वच्छता, त्या बाबतीत आपण काळजी कशी घ्यावी हे आपण सांगता आहात. त्याचबरोबरीने आपण इंटेकच्या दृष्टीने पण काही असं हायजिनिकली काही केलं पाहिजे का? जसं भरपूर पाणी पिणं त्या दरम्यान वगैरे असं काही खास? डेफिनेटली. कारण ह्यामध्ये कसं असतं की सांगितलं मी की तिथे इन्फेक्शनचं प्रमाण थोडंसं पिरियडमध्ये जास्त असतं, तर पाणी पिणं तर गरजेचंच आहे. इतर वेळीही स्त्रियांमध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे. ॲटलीस्ट 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलाच हवं, जेणेकरून तुमचं युरिन इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात. पाणी पिणं तर हे स्त्रियांमध्ये असंही मस्ट आहे. आणि मी रिपीटेडली सांगते की फिमेल ब्लीड एव्हरी मंथ, तर तिला तिच्या भावासारखाच म्हणजे मुलगी आणि मुलगा यांचा डाएट सेम नको. वी लूज ऑलमोस्ट 70 to 80 ml ब्लड एव्हरी मंथ, तर ते आपल्याला रिप्लेनिश करायला हवं. म्हणून मुलींचा किंवा स्त्रियांचा डाएट हा आयर्न रिच असायला हवा. आता आयर्न रिच डाएट स्त्रियांमध्ये, इंडियन फिमेलमध्ये 70% फिमेल्स आर ॲनेमिक. त्यांचं हिमोग्लोबिन 9पेक्षा कमी असतं. त्याच्यामध्ये हे तर पिरियडमध्ये फ्लो एक कारण आहे, डायटरी डेफिशियन्सी हे दुसरं कारण आहे, आणि चहा हे तिसरं मेन कारण आहे. चहा काय करतं, चहामधलं टॅनिक ॲसिड आपल्या आयर्नला चिलेट करतं, म्हणजे ते इनॅक्टिव्ह करून टाकतं आणि आयर्न जे खाण्यातलं असतं ते ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे टी, कॉफी ह्या सवयी थोड्या कमी करायला हव्या स्त्रियांनी सर्टनली. त्याच्यानंतर आयर्न रिच डाएट. आयर्न रिच डाएटमध्ये जर आपण बघितलं तर साध्या सोपं गुळ शेंगदाणा, काळी खजूर, मनुका, साध्या लोखंडाच्या कढईत शिजलेल्या भाज्या, बीट, पालक हे आयर्न रिच. आणि जेवणात लिंबू पिणं. व्हिटॅमिन सी काय करतं, अन्नातलं आयर्न ॲब्झॉर्ब करायला मदत करतं. त्यामुळे जेवणात लिंबू पिणं आणि आयर्न रिच डाएट ठेवणं हे खूप गरजेचं आहे स्त्रियांसाठी. आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल, महिलांची जी अगदी आपली जीवाभावाची मैत्रीण आपण म्हटलं आहे आणि जी आपल्याला आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो कालावधी आहे, टाईम स्पॅन, त्याच्यामध्ये आपली सोबत करते, तर तिच्याबरोबर आपण कसं जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण त्या बरोबरीने आपलं आयुष्य कसं छान आनंदाने जगताना आरोग्य, स्वास्थ्य कसं सांभाळलं पाहिजे याबद्दलचं खूप सुंदर मार्गदर्शन कविताताईंनी आज आपल्याला केलं आहे. तर मैत्रिणींना लक्षात ठेवूयात की कुठेही उगाच काही गैरसमज किंवा एकमेकींच्या बोलण्यामधून काही स्वतः
कडे अज्ञान घेण्यापेक्षा आपण योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःला व्यवस्थित ठेवूया आणि या मैत्रिणीबरोबर आपलं आयुष्य छान आनंदाने आणि स्वास्थ्यपूर्णतेने घालवूया. आज आपण इथे थांबतो आहोत. मासिक पाळीच्या बाबत आपण आणखीनही काही नवीन माहिती घेऊन वेगळ्या विषयांबरोबर पुढच्या सत्रामध्ये समोर येऊया. तोपर्यंत थांबतो आहोत. खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.